मी त्यांना तेच सांगितलं, सर तुम्ही माझ्या जागी असतं तर तुम्ही पण कदाचित तेच केलं असतं जे मी केलं. पण मी एवढं खराब नाही की मला प्रॉब्लेम्स मध्ये मी हे नाही करू बोलत तुम्हाला मला खेळवा, पण मला मी प्रॉब्लेम्स मध्ये तर असायला पाहिजे. तर भरपूर वेळ बोलल्यानंतर त्यांनी ऐकून घेतलं. भरपूर वेळ बोलल्यानंतर मी बोललो आता मी जास्त त्यांना चावतोय, तर मी बोललो सर मला एकच पाहिजे होतं की मी जर परफॉर्मन्स केला तर तुम्ही मला कन्सिडर करा की नाही करणार. बाकी मला फक्त हो किंवा नाही सांगा सर, म्हणजे त्याप्रमाणे मी डिसिजन घेईन. थोडे थांबले आणि मला बोलले की हो करू. अच्छा. मी लगेच निघालो, सर फेअर इनफ, पुढच्या वर्षी तुम्हाला मी रणजी ट्रॉफी मध्ये भेटतो. हा कॉन्फिडन्स असं मी बोललो. म्हणजे कॉन्फिडन्स माहिती नाही काय, म्हणजे देवाचे उद्गार निघाले माझ्या तोंडून आणि त्यांनी खरं केलं, हे इम्पॉर्टंट. सो असं बोललो आणि मी बोललो थँक्यू सर, तुम्ही मला तुमचा वेळ दिला, थँक्यू व्हेरी मच, सी यू नेक्स्ट इयर. अच्छा, व्हेरी असं बोलून निघालो आणि ते अक्षरशः चमत्कार झाला. पण हा नॅचरल विनायक सावंत होता की जे नाही, मी कधी असं कधी भाषण समोर ठेवून कधी भाषण केलं नाही. म्हणजे नॅचरली अर्थाने विचारतो की स्वभाव तसा नाही आहे किंवा स्वभाव तसाच आहे. स्वभाव एकदम म्हणजे पहिल्यापासून तसाच होता की नाही तर मी भेटलोच नसतो त्यांना. आणि एवढं फील केलेलं मी की एवढ्या दिग्गज माणसाला एवढ्या मोठ्या असून मी डायरेक्ट त्यांना आणि फर्स्ट टाइम भेटत होतो. असं नाही की मी त्यांना भेटलेलो. फर्स्ट टाइम ओळखत होते मला, पण मी फर्स्ट टाइम समोरासमोर येऊन त्यांना अर्धा पाऊण तास त्यांच्याशी गप्पा मारत होतो. आणि हालाकी माझी तर एवढी मोठी लायकी नाहीये की मी त्यांच्या बरोबर बसून एवढं डायरेक्ट त्यांना विचारेन की सर मला का नाही घेतलं. पण एवढा मी उदास झालेलो की मी शेवटी ना ते त्यांना बोलून मी शेवटी भेटायला गेलो. आणि त्यांचं पण मोठेपण होतं की त्यांना मला भेटले आणि माझं ऐकून घेतलं आणि मला सपोर्ट केला. आणि एवढा सपोर्ट नाही केला त्यांनी ऑल द वे जाऊन. अनफॉर्च्युनेट होतो मी की माझ्या वेळेला ते इंडियन टीमचे सिलेक्टर किंवा कोणी नव्हते, तर मी 100% सांगतो की त्यांनी मला 100% इंडियाला खेळवलं असतं. कारण की त्यांनी त्याच्यानंतर तुमचा दिनेश कार्तिक MSK नाही, वाय दिनेश कार्तिक, वाय पार्थिव पटेल, वाय नॉट विनायक सामंत म्हणून एक लेख लिहिलेला. व्हेरी गुड. माझ्यासाठी अच्छा, की ही इज डुईंग सो वेल. त्यांना ती लॅक पण होती. त्यांनी माझ्यासाठी लिहिलेलं आणि नंतर मला ते भरपूर लाईक करायला लागलं.